मूग डाळ गिलकी भाजी. चला तर मग आज आपण मूग डाळ गिलकी भाजी बनवूया. 250 ग्रॅम गिलकी पाणी टाकून धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे. गिलकी कापून अशा फोडी करून घ्या. 1 वाटी मूग डाळ 5 तास भिजून घेतलेली आहे. डाळ भिजून तयार आहे. भाजी फोडणीसाठी चिरून घेतलेला 1 मोठा कांदा, लसूण पाकळ्या 10-12, लाल मिरच्या 4. तेल टाकून गरम करून त्यात 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरं. मोहरी जिरं तडतडल्यावर थोडा हिंग घाला. चिरून घेतलेला 1 मोठा कांदा फोडणीत घाला. लाल मिरच्या घाला. मिक्स करून घ्या. लसूण पेस्ट फोडणीत घाला. मिक्स करून तेलात परतून घ्या. कांदा थोडा लालसर होईपर्यंत परतून घ्या. कांदा भाजून झाला की त्यात 1 चमचा लाल तिखट घालावे. 1 छोटा चमचा हळद घालावी. 1 छोटा चमचा धनेपूड घालून मिक्स करून घेऊ. दोन मिनिट तेलात परतून घ्यावे. भिजून घेतलेली मूग डाळ फोडणीत घालू. चिरून घेतलेली गिलकी टाका. मीठ चवीप्रमाणे 1 चमचा टाका. भाजी मिक्स करून घ्या. झाकण ठेवून गॅस कमी आचेवर करून घ्या. झाकणावर 1 वाटी पाणी टाका. 10 मिनिट भाजी शिजवून घेऊ. 10 मिनिट झाले आहे. भाजी शिजून तयार आहे. झाकण काढून भाजी मिक्स करा. पाणी न टाकता भाजी शिजून तयार आहे. तुम्ही पण बनवून पहा. साधी सरळ सोपी भाजी. भाजी मस्त झटपट रुचकर तयार झाली आहे.